चाकणकरांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून घेऊयात। हिरा, आपण पाहतोय रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आणि आता पुढची कार्यवाही देखील सुरू झालेली आहे, काय अपडेट? नक्कीच सेजल, गेल्या काही दिवसापासून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं या प्रकरणामध्ये नाव येत आहे आणि ही त्या कॅप्टन खरातल्या बरेच प्रकरणामध्ये मदत केल्याचा सुद्धा त्यांच्या आरोप आहेत। अनेक विरोधी पक्षांनी यांच्यावर टीका केली होती आणि संपूर्ण प्रकारामध्ये चाकणकरांचा हात आहे आणि त्यांनी पदाचा दुरुपयोग केला असा सुद्धा त्यांचा आरोप होतोय। त्या संपूर्ण प्रकरणामध्ये रात्री त्यांनी जो आपला राजीनामा आहे त्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला होता, मात्र आता तो त्यांचा राजीनामा यांनी सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री यांच्याकडे दिलेला आहे। आता त्यांच्या राजीनामा संदर्भातला निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत आणि या संपूर्ण आता प्रकरणात मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच हिरा, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। तर आपण पाहतोय पदाचा त्याग करण्याचा निर्णय चाकणकरांनी घेतला असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। चाकणकरांच्या राजीनाम्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट केलेलं आहे आणि पुढील कार्यवाही आता मुख्यमंत्री करतील या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे। चाकणकरांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेला आहे असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा आपण त्यांचं ट्विट बघूयात। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांचा राजीनामा मला प्राप्त झाला। सध्या परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला। चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाय। सुनेत्रा पवार यांचं हे ट्विट। तर चाकणकरांचा राजीनामा आता मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेला आहे आणि पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलेलं आहे। कालच चाकणकरांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर पुढची कार्यवाही आता सुरू झाली असल्याचं देखील आपण पाहतोय। चाकणकरांचा राजीनामा थेट आता मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेला आहे। चाकणकरांनी आपल्या पदाचा त्याग केला असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। खरं तर त्या पक्षाच्या अध्यक्षा आणि त्यासोबतच राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात आलेला आहे।